आत्ता निवडणुका लढवताना आपल्या नावापुढं नवऱ्याचं आडनाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे. त्याच्यामुळं वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. तो आता त्यांचा विषय बरोबर आहे. त्यांचा विषय मला असं वाटतं की ते बी शून्य आणि मी बी शून्य किंमत देतो त्यांना. त्याच्यामुळे काही जास्त मी खडकू किंमत देतो त्यांना. तुम्ही शून्य म्हणता, मी खडकू किंमत देतो त्यांना. कोणाला आता त्यांचं कोणाचा प्रश्न विचारताय ते त्यांनाच खडखडू किंमत देतो मी. खडकू, कारण मी कार्यकर्ता आहे. मी रक्तदान केलेलं आहे. मी लाठ्या काठ्या काढल्या. मी आंदोलन केलं, अनेक आंदोलन केले. MSCBच्या आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलेलो आहे. लोकांसाठी केलं. 2014पर्यंत विधानसभा लढण्याची माझ्या डोक्यातही नव्हतं. सुदैवाने खडसे साहेबांनी जी युती तोडली म्हणून मला त्यांच्यासोबत लढता आलं. युती तोडली नसती, इतकी मगरुरी दाखवली नसती तर चंद्रकांत पाटील आज आमदार नसता. युती तोडल्याची घोषणा त्यांनीच केली. कार्यकर्ता दशा मी भोगलेली आहे. कार्यकर्ता दशामध्ये काय केलं, काय करावं लागतं मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी कार्यकर्ता आहे. म्हणून कार्यकर्ता ही बाजू मी निश्चित घेईल. मला बाबासाहेब आंबेडकरांची घटना अभिप्रेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आजचा कार्यकर्ता उद्याचा राज्यकर्ता झाला पाहिजे. त्याच्यामुळे हा विषय त्यांनी जे बोलला ते बरोबर आहे. त्यांनी कार्यकर्ता दशा भोगलेली आहे म्हणून त्या दशा बोलल्या असतील.